गुरुभाई કેમ છો મજામાં? आनंद ये यस. बस बस. अरे काय झालं? आनंद यार मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं मला सांग ना. इस आनंद के पास सभी प्रॉब्लम का वो है. काय सोल्युशन? अरे नाही ते इंग्रजीत रे ते हिंदीत काय असतं रे? अरे ते बैलाला बांधतात ना. गोठा? गोठ्यात बैल बांधतात. बैलाला गोठा नाही. नर्गिस. तिचं काय आता? मदर इंडिया. हा? ए असं उचलून ती शेतात चालली होती. हल. इस आनंद के पास सभी प्रॉब्लम का हल है. तू सिर्फ प्रॉब्लम बता. बरं ऐक ना, प्रॉब्लेम असा झालाय की मी ऑनलाईन एक नाईटी मागवली. हे तू वेडायस का? स्वतःसाठी नाईटी बुक केलीस? आनंद मी स्वतःसाठी नाईटी कशाला मागवेन? मग मी शनायासाठी shoppingmela.com वरून एक नाईटी ऑर्डर केली. ओके. मग काय झालं प्रॉब्लेम? तिला आवडली नाही का? एक्सचेंज करता येते. नाही रे, तो नाहीये प्रॉब्लेम. मी ही ऑर्डर केलेली नाईटी घरी गेली. अरे ये शनाया वेडी आहे का? नाईटी घेऊन घरी आली ती? आनंद तू पूर्ण ऐकशील आणि मग रिॲक्ट होशील प्लीज. ओके बोल. मी शनायासाठी मागवलेली नाईटी मी माती खाल्ल्यामुळे घरचा पत्ता दिला आणि ती नाईटी घरी पोहोचली राधिकाच्या हातात. ओ ओ अरे राधिका वहिनीला सांगायचं की ती नाईटी तुमच्यासाठीच आणली होती. सिंपल झाला प्रॉब्लेम सॉल्व. हल. प्रॉब्लेम हा नाहीच आहे आनंद. ए बाई आधी तू डिसाइड कर प्रॉब्लेम काय आहे ते. ऐकशील का? एकीकडे हा प्रॉब्लेम चालू असताना दुसरीकडे शनायाला तिचं गिफ्ट मिळालं. नाईटी मिळाली? आता नाईटी कुठून आली परत? तूच सांगितलंस ना गिफ्ट मिळालं म्हणून. आनंद इकडे राधिकाच्या हातात मी चुकून पाठवलेलं गिफ्ट म्हणजे नाईटी मिळाली, बरोबर? ते झालं. आणि इकडे शनायाला मी न पाठवलेलं गिफ्ट मिळालं. म्हणजे नाईटी नाही? नाही. ओके. हा मग? मी न पाठवलेलं गिफ्ट एक लॉकेट, एक्सपेन्सिव्ह लॉकेट, ज्याच्यावर SS अशी इनिशियल्स पण लिहिलेली होती. काय सांगतोस? तू पाठवलं नाहीस मग कोणी? तेच तर. मला हे कळत नाही की तिला असं गिफ्ट पाठवायची हिंमत केली तरी कोणी. काय? अरे हसतोस काय? मी ते प्रॉब्लेम मध्ये तुला हसू येते? अरे कॉमेडी ऑफ एरर्स ऐकलं होतं, पण खरोखर असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. हे बघ, ऑन अ सिरियस नोट, हे शनायाचा आजूबाजूचाच कोणीतरी तिला दिलं असेल. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.